हे असं राहणार. आता समजा जर रेड कॉर्नरला जर 1 पॉइंट मिळाला, 1 पॉइंट मिळाला तर काय करणार आम्ही इकडून, म्हणजे तिकडे डिस्प्ले होणार 1 पॉइंट, लगेच प्लेअरला दिसणार. बरोबर. ब्ल्यू कॉर्नरला जर समजा किती पॉइंट मिळाले, 2. किती मिळाले, 7. इथं डिस्प्ले होणार. हे कराटेमध्ये केलं जातं. आता रेड कॉर्नरला किती पॉइंट मिळाले, 13 पॉइंट. बरोबर. रेड कॉर्नरला कोणती वॉर्निंग आहे, K2 केकाकू सेकंड वॉर्निंग. आणि ही कोणती वॉर्निंग, चिकाकू फर्स्ट वॉर्न, कैकाकू सेकंड वॉर्न. आणि H3 हंसुकू चुई. हे हंसुकू. पण इथं डायरेक्ट काय होईल, डिस्क्वालिफाय होईल. काय होईल, डिस्क्वालिफाय. याला स्कोर शीट लक्षात तुमच्या, याला काय म्हणतात, पॉइंट स्कोर किंवा पॉइंट स्कोर डिस्प्ले. बरोबर. हे तुम्हाला मॉनिटर करतं. प्लेयर फाईट खेळत जरी असला, त्याला खेळता खेळता सुद्धा इकडे बघून तो बघू शकतो की अरे आपले किती पॉइंट्स बाकी, किती पॉइंट्स नाहीये बाकी, हे सगळं तो बघू शकतो. आली गोष्ट लक्षात. आता हे काय झालं आपलं, तुम्हाला ऑफिशियल सांगितलं. आता आपण ते प्रॅक्टिकली घेऊ. जी आहे, जेव्हा जिल्हास्तरीय स्पर्धा घेतो आणि स्पर्धेत आपण जो बाउट पेपर भरतो का, ते याला म्हणतात लॉट्स पेपर आणि बाउट पेपर. बरोबर. विनर कसं काढलं जातं, प्लेयरचे नाव कसे लिहिले जातात, ते याला बाउट पेपर म्हणतात. एक्झाम्पल आपण दाखवू. इथं काय करू, R9 विद्यार्थ्यांचे नाव जे भरले जातात ना इथून. आता ही कॅटेगरी असते इथं. आता कॅटेगरी काय आहे, बॉयज किंवा गर्ल्स, बॉयज किंवा गर्ल्स याला म्हणतात कॅटेगरी. आता एज कॅटेगरी म्हणजे अंडर 40, अंडर 70 किंवा अंडर 90 याला म्हणतात एज कॅटेगरी. ते बरोबर, याला म्हणतात एज कॅटेगरी. बरोबर. आणि इथं वेट, मग जे काही वेट असेल ते 38 असेल, 36 असेल किंवा आबो 50 असेल, जवळ आबो 50 असेल. बरोबर आहे की नाही. मग आता या कॅटेगरीमध्ये समजा 8 मुलं आहेत असं कन्सिडर करू आपण. मग ते 8 मुलं जिंकत कसे पुढे जातात आणि कसं बाउट पेपर क्लिअर करायचं. आता इथं R9 आहे, इथं काय आलं, पवन. एकाच कॅटेगरी. त्याच कॅटेगरीमध्ये आपला अर्जुन आला, त्याच कॅटेगरीमध्ये आपला घिगे आला, त्याच्या आधी त्याच कॅटेगरीत कार्तिक आला, त्या कॅटेगरीत अजून कोण आला, मनसरे. त्या कॅटेगरीत अजून अमर आणि अथर्व. बरोबर. मग आता सर्वात आधी फाईट कोणाची लागणार, R9 आणि पवनची. समजतंय सर्वांना. पुढे ये ना बाळा. वर बघून कसं समजल, वर तिकडे इथे बघ ना, ज्याला दिसत नाही समजत नाही. पेपरवर नोट केलं जाईल. तुम्ही जे फॉर्म सबमिट केलेत का, त्याच्यावर हे सगळं येणार आहे. कोणी समजून घेतलं, तुमचा जो फॉर्म असतो ब्लॅक बेल्ट त्याच्यावर येतं सगळं. हलवू नको. R9 आणि पवन मध्ये कोण जिंकलं, पवन जिंकलं. तर मग ह्या दोघांमध्ये जो इथं जिंकला तो पवनचं नाव कुठे येणार, तिथं बघा. हे रेड, हे आर काय, रेड कॉर्नर आणि ब्ल्यू कॉर्नर दोन्ही मधून जो जिंकला तो पुढे आला, इथे येईल ते नाव. अर्जुन मध्ये आणि घिगे मध्ये फाईट लागणार. त्याच्यानंतर मग जिंकून कोण येणार पुढे, घिगे. अर्जुन आला. त्याच्यानंतर कार्तिक आणि मनसरे मध्ये फाईट लागली, पुढे कोण येणार, आणि अमर मध्ये ना अथर्व मध्ये. आता आपल्याला 8 प्लेयर पैकी विनर होऊन किती प्लेयर पुढे आले, 4 प्लेयर आले. बरोबर. मग या 4 पैकी आता अजून या 4 ची फाईट लागणार. आपल्याला किती जण भेटणार, 2. मग त्याच्यानंतर या पवनची आणि अर्जुनची फाईट लागणार. अर्जुन. त्यानंतर खाली कार्तिक आणि अथर्व मध्ये फाईट लागली तर
बघा मग आता याच्यातून किती जण गेले? 2 जण गेले बरोबर. मग आता याच्यातून हरलं कोण? कोण कोण हरलं? हे आपण कार्तिक बरोबर. हे लुजर आपण 5 मिनिटं त्याला यल करू. आणि अजून कोण हरलं? पवन. त्याला गोल आळे करून ठेवायचे का? कारण आपल्याला थर्ड काढायचं आहे ना. आता हे तर फर्स्ट सेकंड झाले आपले. आता 2 विनर झाले ना पुढं. आता ह्या दोघाची फाईट लागेल सगळ्यात स्टार्टिंगला. मग विनर कोण होईल पुढं? अथर्व. मग अथर्व ऑलरेडी गोल्ड आला. सिल्वर कोण आलं? अर्जुन. गोल्ड कुठून घेतला आपण? इथून. पण आता थर्ड आणि फोर्थ काढायचं आहे आपल्याला. तर मग कुणामध्ये हे जे सेकंड लॉट्स आहे याच्यामधून जे 2 हारलेत त्या दोघांमध्ये फाईट लागेल. हे लक्षात येते ना? कोण कोण हरलाय इथं? कार्तिक आणि पवन हरलाय. मग पवन मध्ये आणि कार्तिक मध्ये ह्या दोन्ही मध्ये फाईट लागेल. मग ह्या दोन्ही मधून कोण जिंकलं पुढं? कार्तिक जिंकला बरोबर. ह्यो कार्तिक जिंकला बरोबर. हा मग इथं कार्तिकचं नाव येईल. आणि फोर्थला कोण येईल? पवन. तुला पवन फोर्थलाच घातलं त्यांनी असं तिथं. लक्षात आलं? हे आलं फोर्थ. मग आपलं भेटलं का? हे लक्षात आलं? याला म्हणतात लॉर्ड्स पेपर. याने रेड वाला रेडला लिहायचं, ब्ल्यू वाला कसं पण झालं तरी जमतं. कसं ना तो रेडलाच पडला ना ऑलरेडी. कसं पण कशाला? आता एक अर्णव आणि पवन. अर्णव रेडला आहे. दोघांपैकी जे जिंकला तो इथे. पण पवन ऑलरेडी कशाला होता? पण इथं येऊन पवन कशाला झाला? रेडला. इथं रेडला. इथं नाव आहे ऑलरेडी प्रिंटेड. आपण नाही ठरवायचं. ओके. हे बोर्ड पेपर लक्षात आला. कराटेची स्कोर शीट लक्षात आली. आता हे झालं लेखी ऑफिशियल ट्रेनिंग बरोबर. आता आपण हे समजून घेऊ. हा इथं आता याला 2 बाजू असतात बघा. इथं समोरच्या बाजूने काहीच नाहीये. आता ही जी बाजू ही आमच्या दिशेने रेफरी जे आहेत ना जजेस, ही जजेसच्या बाजूने राहील. आवला आणि आकाला कोण आहे? पवन बरोबर. आता हा इक्कू नाव लिहिलेलं आहे. इक्कू म्हणजे किती पॉइंट आहे? 1 पॉइंट. आता ज्या वेळेस त्या प्लेअरला जर इक्कू पॉइंट जर मिळाला, सेंटर रेफरीने जर इक्कू दिला तर किती पॉइंट लिहायचे? अशी 1 रेश होणार त्याच्यासमोर. जर एखाद्या वेळेस एखाद्या प्लेअरला जर 2 वजारी मिळाला, आकाला 2 वजारी मिळाले, 2 रेषा होणार बरोबर. याला इपॉन 1 मिळालं, याला इपॉन 1 मिळालं. अशा वेळेला याला इपॉन 2, याला वजारी 4 असं मिळालं बरोबर. आता ते कसं मिळेल, काय मिळेल ते प्रत्यक्षित आपण प्रॅक्टिकल दाखवू बरोबर. त्याच्यानंतर हे पहिल्या पॉइंटचं नाव काय? सर्वांनी म्हणा इक्कू. इक्कू मीन्स 1 पॉइंट बरोबर. तिथं वाचून बघा तुमच्या. वजारी म्हणजे वजारी म्हणजे 2 पॉइंट बरोबर. आता हे 2 पॉइंट त्याची ऍक्शन कशी आहे, काय आहे ते ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण प्रॅक्टिकली करू त्यावेळेस ते तुम्हाला दाखवते. इपॉन 3rd नंबरला बघा तुमच्या चिठ्ठीवर, तुमच्या प्रत्येकाच्या चिठ्ठीवर इपॉन आहे. त्याला किती पॉइंट दिले जातील? आता हे ज्या खालच्या ज्या आहेत ना त्या वॉर्निंग आहेत बघा. आता एवढ्या काही वॉर्निंग वापरत नाही तर फक्त 3च वॉर्निंग वापरल्या जातात. तुम्हाला मी ऍज अ 4 कॉर्नर रेफरी बसा. चालू 4 कॉर्नर रेफरी बसा. हे दाखवा. हे पहा हा जो आहे का, हा याला काय म्हणतात? रिंग, फायटिंग. आणि हे जे 4 बसलेत हे कोण आहे? साइड रेफरी नाही किंवा कॉर्नर रेफरी बरोबर. मी ऍज अ कोण आहे? सेंटर रेफरी बरोबर. आणि जे माझ्या समोर बसलेले असतात तिथे कोण असतात? एक जज असतो जो पॉइंट्स काउंट करतात आणि त्यांच्या शेजारी एक टाइम कीपर असतो. म्हणजे वेळ ठरवून दिलेली जी आहे त्याच्यावर तो स्टॉप 1 करत असतो. एवढी गोष्ट लक्षात येतात. हे तर जनरल बेसिक नॉलेज हे तुम्हाला माहित आहे बरोबर. मी ऍज अ सेंटर रेफरी हे प्लेयर तर त्यांना बोलवण्याचे जे नाव आहे ते माहिती तुम्हाला. आता माझी बॉडी लँग्वेज वगैरे क्लिअरली पाहायची. सर्वात आधी आपण प्लेयरला बोलवणार.
जे सेंटर रेफरी आहे, सेंटर रेफरीच्या उजव्या हाताला कोणता प्लेअर असणार? आका. आणि सेंटर रेफरीच्या डाव्या बाजूला कोणता प्लेअर असणार? आ. बरोबर. तुम्हाला जे चिठ्ठी दिली त्याच्यावर सुद्धा बघायचं. तर मी सर्वात आधी आकाला बोलवणार रिंग मध्ये. बरोबर. आका असे हात बरोबर. तुम्ही सरळ लक्ष द्यायचं. दोनही प्लेअरकडे अजिबात पाहायचं. ज्यावेळेस हे प्लेअर येतील त्यावेळेस तुम्ही तुमचे हात खाली घ्यायचे. बॉडीची कंडिशन एकदम ताठ ठेवायची आणि 2 पावलं बरोबर पुढे यायचे या रेषेत. बरोबर. त्याच्यानंतर दोन्ही प्लेअरला डायरेक्शन द्यायचे. कोणत्या दिशेने? सर्वात आधी सर्वात मोठा कोण इथे असतो? जजेस. जजेसला कोणतं डायरेक्शन द्यायचं? हात असे करायचे स्वतःकडे आले. शोमनेरी. हे 2 प्लेअर वॉश करते. शोमनेरी झाल्यानंतर ओतोगायनेरी. ओतोगायनेरी म्हणजे मला, म्हणजे मी ऍज अ जजच्या नंतर थोडा खालची पोस्ट कोणाची? सेंटर रेफरी. म्हणजे ते स्वतःला सेंटर रेफरीला वॉश करायचे. आणि देन पार्टनरी. हे कोणी केलं एकमेकांना? प्लेअर. हे लक्षात आलं तुमच्या? पाठीमागचा मोतोनीची हे सांगायचं विसर. मोतोनीची मीन्स आतमध्ये या. बघा आका आव मोतोनीची. बरोबर. म्हणजे काय केलं आपण? त्यांना आतमध्ये बोलवलं. मोतोनीची. ती आतमध्ये आल्याच्या नंतर 2 पाऊल आपण पुढे टाकले आणि दोन्ही प्लेअरला डायरेक्शन देणार. शोमनेरी. ओतोगायनेरी. पार्टनरी. ओके. त्याच्यानंतर आपण काय करणार? सेंटर रेफरी कॉर्नर रेफरीला रेडी. रेडी. रेडी जजेस. सॉरी ज्युरी. यांना ज्युरी सुद्धा म्हटलं जातं. रेडी ज्युरी. रेडी. हे 4ही प्लेअरला केलं जातं. ज्युरी रेडी. त्यांचा यस म्हणून थंब येतं. बरोबर. त्यानंतर फ्लॅग असं म्हणतो. यस. त्यांनी काय करायचं? यस ज्युरी म्हटल्यानंतर फ्लॅग त्यांच्याकडे बघा. यस ज्युरी. फ्लॅग खाली घ्यायचं. म्हणजे याचा काय अर्थ झाला? यस आय एम रेडी. ओके. त्यानंतर ज्यावेळेस स्टार्टिंगला फाईट घेतो आपण, स्टार्टिंगला त्यावेळेस सेंटर रेफरीनी शुभो शब्द काय? शुभो हजमे. शुभो हजमे. आणि ते करायचंय कसं? फक्त शुभो हजमे असंच करायचं. सेंटर रेफरी खाली आपली म्हणजे ती फाईट लागेल. ओके. शुभ हजमे. यमे. थांबायचं. आता यमे म्हणताना पाय कोणता पुढे पाहिजे? उजवा. आणि हात कोणता पाहिजे? आता मी इथे उभा होतो ना. यमे. फाईट स्टॉप करताना हात कसा? यमे. एक हात कुठे? इथे. आणि दुसरा हात कुठे? इथे. फाईट इथे स्टॉप झाली. यमे. फाईट इथे स्टॉप झाली. यमे. आली गोष्ट लक्षात? यमे मीन्स फाईट स्टॉप. यमे मीन्स फाईट स्टॉप. ओके. गुड. त्याच्यानंतर आता पॉइंट्स कडे जाऊ आपण. ते फाईट लावायचं शिकला. फर्स्ट टाइम ज्यावेळेस फाईट लावला. आता यमे म्हटल्यानंतर बरोबर अजून एकदा फाईट लावायचं. त्यानंतर काय करायचं तुम्हाला? त्यानंतर हा जो उजवा पाय हा पाठीमागे देऊन हाताची ऍक्शन अशी करायची आपली. तुझकुते काय म्हणायचंय? फक्त स्टार्टिंगला ज्यावेळेस फाईट लावतो त्यावेळेस फाईट लावताना काय करायचं? आपल्याला शुभ होतं. पण ज्यावेळेस एखाद्या प्लेअरला 1 पॉइंट भेटतोय, 2 पॉइंट भेटतोय, पॉइंट्स मिळाल्यानंतर ज्यावेळेस आपण 10 सेकंदांनी 15 सेकंदांनी फाईट लावतो त्यावेळेस आपल्याला ही ऍक्शन करायची. तुझकुते स्टार्ट. यमे. बघा अजून मी फाईट लावताना काय म्हणतो? तुझकुते स्वे. यमे. आली बस लक्षात? फर्स्ट टाइम काय म्हणायचंय? शुभ. त्यानंतरच्या शेवटपर्यंत फाईट करायची. तुझकुते. तुझकुते.
तुझे घुमे. ओके. आता फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट डायरेक्शन. माझ्या डाव्या हाताला कोण आहे आणि उजव्या हाताला कोण आहे? आका. बरोबर. आता मी आवला 2 पॉइंट देऊ इच्छितो. तर मी का हात कसं करणार? आव. बघा हात कसा आहे माझा? आव. हे हात बघा असे आहेत का? असे आहेत का? असा आहे का? क्रॉस. हे रेफर बुक मध्ये आमचे रेफर बुक देतो तुम्हाला. त्या रेफर बुक मध्ये फोटो सहित फोटो सुद्धा. कसा? आव. बघा हात दिसतोय माझा सर्वांना? आव. हात इथे घ्यायचा आहे. वजरी त्या प्लेअर कडे अजिबात पाहायचं नाही. आव. वजरी. आता 1 पॉइंट द्यायचा आहे. आता हे वजारीचे डायरेक्शन बघून घ्या. फ्लॅग कुठे गेले त्यांनी? वजारीसाठी 2 पॉइंट साठी शोल्डर लेवल. 2 पॉइंट मीन्स शोल्डर लेवल फ्लॅग जर असला तर 2 पॉइंट दिले जातात. बरोबर. आता मला याला इक्वल पॉइंट द्यायचा म्हणजे 1 पॉइंट. आका त्याच्याकडे करायचा आहे. हात जे कुणाकडे करायचंय? आका. आणि हात देताना त्याच्याकडे पाहायचंय. आका. एको. आका एकू म्हणजे? आका एकू म्हणजे? गुड. आव. वजरी. आका. इपोन. माझा हात कुठे? म्हणजे सिंपल बेसिक आहे. बघा आपला हात जर या दिशेने असला आणि हे बोट बघा या दिशेने असला तर 1 पॉइंट एको. मिडल लेवलला असला तर वजारी 2 पॉइंट आणि हात शोल्डरच्या वर गेला तर इपॉन मीन्स 3 पॉइंट्स. ओके. इथपर्यंत लक्षात आलं? ओके. तूच कुठेस बे? यमे. दोघांनी पॉइंट्स घेतले का काही? मग जर यांनी पॉइंट्स घेतले नाही तर मग काय करायचं यांना? इथे काय करायचं? हे हात असे घ्यायचे. तोरिमासे. काय करायचंय? तोरिमास. नचा उच्चार तोरिमान. तोरिमानसे. तर नचा उच्चार घ्यायचा. काय म्हणायचं? तोरिमासे. म्हणजे दोन्ही प्लेयरने फाईट खेळता खेळता पॉइंट्स घेतले नाही तर यमे करायचं. खूप धिंगाणा वगैरे करतात. तुम्हाला जे काय डायरेक्शन द्यायचे वॉर्निंग द्यायचं तर द्यायच्या. त्याच्यानंतर सेंटरला यायचं. तोरिमासे. पण पुन्हा फाईट लावायची. मग काय म्हणायचं आता? तुझकुतेस वे. स्टॉप. आली गोष्ट लक्षात? आता जर यांना मला फर्स्ट वॉर्निंग सेकंड वॉर्निंग द्यायची. आता तुमचा ऑफिशियल तिथं घेतल्याप्रमाणे चिठ्ठ्या आहेत ना तुमच्याकडे सर्वांकडे? जर मला आवला फर्स्ट वॉर्निंग टाकायची तर काय म्हणू मी? चिकागो. बरोबर. पण 5 नंबरला एक वॉर्निंग आहे बघा जोगायची. आता WTFच्या नियमानुसार ती 5 नंबरची जी वॉर्निंग आहे ती वॉर्निंग 1 नंबरला घेण्यात आली. म्हणजे कोणती? जर तो चूक करत असेल तर फर्स्ट त्याला जोगाईने वॉर्न करायचं. काय करायचं? ह्याने चूक केली त्याच्याकडे बोट करा. आका. जोगाय. काय करायचं? आका. जोगाय. बरोबर. हा जोगाई म्हणलं की अरे होश वगैरे नाही करायचं. तू उभा राहायचं. बाकी मग इथं फ्लॅग इंडिकेट कशाला असेल? जोगाई म्हणल्यावर ज्या प्लेयरला बघा ज्या प्लेयरला वॉर्निंग टाकली आपण ज्या प्लेयरला वॉर्निंग दिली त्याचा फ्लॅग कसा पाहिजे? उभा. बरोबर. आणि ज्या प्लेयर कडून त्याला वॉर्निंग मिळाली म्हणजे अपोनंट त्याचा फ्लॅग आडवा आणि त्या प्लेयरला त्यांनी मारायचं. म्हणजे बघा आपण वॉर्निंग कोणत्या प्लेयरला दिली? आका. आका मीन्स आणि पुन्हा कोण वॉर्निंग मिळाली? आऊचा फ्लॅग आडवा आणि त्याला तो मार. इथपर्यंत लक्षात आलं? ठीक आहे. सेट. खाली घ्या. हा. देन फर्स्ट वॉर्न. आव. चिकागो. आता ह्यानी करायचंय काय? वॉर्निंग कशी ही
ही वॉर्निंग कशी आहे, जर आकाला हे टाकायचंय तर इकडे बघा खाली. हा कशी वॉर्निंग आहे, इथे 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 हे टच, त्या प्लेअरला टच करून कुणाला वॉर्निंग, कोणती वॉर्निंग आहे ही, चिकअप, म्हणजे रेड फ्लॅग खाली आणि ब्ल्यूनी त्याला मारायचंय, रेड फ्लॅग खाली म्हणजे चिकपू. जर दुसरी वॉर्निंग कोणती आहे, कैकाकू. आता समजा जर कैकाकू रेड कॉर्नरला कैकाकू आहे, तर मग कसं करणार, काय करणार, मिडलला, म्हणजे बघा चिकपू, कैकाकू आणि हंसाकोसी, हंसकुसुई, बरोबर. तर मग 3 वॉर्निंग कशा मिळणार, याला कोणती वॉर्निंग दिली आपण, चिकपू, कैकाकू आणि थर्ड हंसकू सुई. ह्या 3 वॉर्निंग आली गोष्ट लक्षात घे. ओके. जर दोन्ही प्लेअरला जर इक्वल पॉइंट्स असतील, म्हणजे या प्लेअरला सुद्धा 10च पॉइंट्स आहेत रेडला आणि ब्ल्यू कॉर्नरच्या प्लेअरला सुद्धा 10च पॉइंट्स आहेत, तर मग आपण इक्वल पॉइंट्स कसे दाखवणार, इक्की बाकी. काय दाखवणार आपण, इक्की बाकी, म्हणजे हे पहा दोन्ही हाताची ऍक्शन, आका इक्की बाकी. आणि जातानी कसं करणार आपण, ओके, मग हे प्लेअर जाऊ शकतात. ओके. जर आपल्याला एका प्लेअरला जर विनर घोषित करायचं तर नो काच, नो काची, लो काची नाही, नो NO काची, नो काची, बरोबर. म्हणजे नो काची म्हणजे तो प्लेअर हा विन झाला. आलं इथपर्यंत परफेक्ट लक्षात. ओके.